नमस्कार श्रोते हो, सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 6 जून म्हणजे रायगडावर सर्वात मोठा उत्सव चाललेला आहे। आपण इथे जे भाग बनता आले नाही, पण नक्कीच हा व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी घेण्यासारखं वाटेल। छत्रपती शिवरायांच्या आपण घोषणा देतो, त्यामध्ये शिवगारद म्हणतो। गारद नावाची एक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आहे की ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तर त्यावेळेस ती घोषणा म्हटली गेली, त्याला गारद म्हणतो आपण। तर गारद तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आणि गारद झाल्यानंतर त्या गारदीचे पूर्णपणे विश्लेषण माहिती तुम्हाला सुद्धा देणार आहे। महाराज गणपती गज अश्वपती प्रजापती भूपती सुवर्ण रत्न शिप्रती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंभ राजनीतीय धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो। या गारदीचा आपण अर्थ थोडक्यात जाणून घेऊ इच्छितो। गणपती गणपती म्हणजे गणांचा पती, गणांचा मालक, गणांचा पती म्हणजे गणपती। त्यानंतर गज अश्वपती, गज म्हणजे हत्ती आणि अश्व म्हणजे घोडे। त्या काळामध्ये ज्याला स्वतःचे गज आणि अश्व असतील तो सर्वात मोठा बलाढ्य समजायचा, त्याच्यामुळे गज अश्वपती म्हणता येईल। भूपती प्रजापती, ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस प्रजेची जबाबदारी महाराजांवर पडली, त्यामुळे भूपती प्रजापती। सुवर्ण रत्न शिप्रती म्हणजे असंख्य प्रकारचं असं सोनं नाणं दागिने असणारा राजा। छत्रपती शिवरायांचं सिंहासन 32 मानाचं होतं, त्यामुळं सुवर्ण रत्न शिप्रती। अष्टवधान जागृत, मित्रांनो त्यावेळेस अष्टवधान म्हणजे 8 प्रहर, म्हणजे 8 प्रहर म्हणजे एका प्रहरीचा 3 तास म्हणजे 24 तास। आता जसा 24 तासाचा दिवस आहे तसा त्या काळी सुद्धा 8 प्रहरीचा दिवस होता। छत्रपती शिवराय 8 प्रहर म्हणजे दिवसाचे 24 तास 8 भुजांना म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आपल्या उप दिशा या सर्वांच्या दिशेने चहूबाजूनी नेहमी तटस्थ राहणारे आपले छत्रपती शिवराय। त्यानंतर न्यायालंकार मंडित, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये प्रत्येकाला न्याय हा चोखपणे मिळाला जायचा, त्यामुळे न्याय मंडित। शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंभत म्हणजे शस्त्र म्हणजे युद्ध करण्यासाठी वापरली जाणारी अवजारे म्हणण्यापेक्षा वेपन्स। आणि शस्त्रास्त्र अस्त्र म्हणजे मित्रांनो नॉलेज, म्हणजे प्रत्येक प्रकारचे ग्रंथ त्याला नॉलेज म्हणतात। तर शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंभत आहे, त्याच्यामध्ये माहिर असणे। राजनीती धुरंधर म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा उमटवणारे आपले छत्रपती शिवराय। राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर, पुरंदरासारखा असंख्य असं बलाढ्य असा व्यक्ती प्रौढ प्रताप पुरंदर। क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रिय कुलावरचा सर्वात जास्त नाव कमावणारा व्यक्ती। राजाधिराज, राजांच्या मध्ये सर्वात वरचढ राजा, सर्वात प्रसिद्ध राजा। आणि राजा शिवछत्रपती, प्रजेने दिलेला छत्रपती शिवरायांना छत्रपती पदवी। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असे याचा अर्थ होतो मित्रांनो। शेवटी जाता मला शिवस्तुती आठवते, त्याचे दोनच कडे सांगतो। निश्चयाचा धन्यवाद। सर्वांना पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नक्कीच व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।